कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। खेड तालुक्यातील वेरळ गावातील प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फ आप्पा कदम यांनी हवामान अनुकूल शेती पद्धती म्हणजेच CRA टेक्नॉलॉजीचा अवलंब करत झाडांची यशस्वी लागवड करून इतर शेतकऱ्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे। तालुका कृषी विभागाच्या सहकार्याने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचा हा खास रिपोर्ट। सदानंद उर्फ आप्पा कदम यांनी हवामान अनुकूल पद्धतीनुसार विविध झाडांची लागवड केली आहे। ही लागवड CRA टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून करण्यात आली आहे। ही पद्धत बदलत्या हवामानाचा योग्य अभ्यास करून केली जाते। वेरळ येथील प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फ आप्पा कदम यांच्या शेतामध्ये CRA टेक्नॉलॉजी प्रमाणे कशा पद्धतीने झाडांची लागवड केली जाते याची सविस्तर माहिती दिली आहे स्वतः तालुका कृषी अधिकारी रवींद्र माळी यांनी। पाहुयात तालुका कृषी अधिकारी रवींद्र माळी यांनी शेतकऱ्यांसाठी दिलेली उपयुक्त माहिती। सर्वांना नमस्कार, मी रवींद्र माळी, तालुका कृषी अधिकारी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी। आज आपण इथं आता हवामान अनुकूल शेती पद्धतीपैकी ज्याला आपण CRA टेक्नॉलॉजी म्हणतो, CRA तंत्रज्ञान, क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर, या क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चरच्या या टेक्नॉलॉजी पद्धतीनं आपण आता इथं झाडांची लागवड करत आहोत। तर हे झाडांची लागवड करताना आज आपण इथं फणसाचं झाड लावत आहोत आपण। तर त्यासाठी आपण इथं 2x2चा एक खड्डा काढलेला आहे। त्या खड्ड्यामध्ये पहिल्यांदा साधारणतः आपण उन्हाळ्याच्या शेवटी म्हणजे 15 मे नंतर खड्डे काढून ठेवतो, जेणेकरून नॅचरल लाईटनं किंवा सनलाईटनं त्यातलं फंगस किंवा हे असेल ते मरून जातील। पण आता काय केलं आपण, तरी त्याच्यातून एका दुसरा फंगस राहिला असेल तर मग आपण इथं फंगीसाईड इथं बाजूने टाकलेला आहे, जेणेकरून पिकाच्या मुळाला फंगसची इन्फेक्शन होऊ नये म्हणून। त्याच्यानंतर या खड्ड्याच्या चारी बाजूला आपण 1-1 मीटरचे अशा PVC पाईप चारी बाजूला आपण खड्ड्याच्या लावतोय। त्याच्यानंतर प्रथम 1 फूट होईपर्यंत एवढी स्टरलाइज केलेली माती आपण त्याच्यामध्ये भरतोय फंगीसाईड टाकल्यानंतर। त्याच्यानंतर माती भरा, थोडं बस 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 बस। त्याच्यानंतर आपण गांडूळ खत टाकतोय तिथं। साधारणतः 2 ते 2.5 किलो गांडूळ खत एका झाडाला येईल एवढं आपण त्याच्यामध्ये टाकतोय। और एका बाजूला बस घे, थोडी माती टाका। त्याच्यानंतर थोडं मातीचा एक थर देतोय। बस घ्या, थोडं सुकलं, हा टाका, 1-1 मुठ टाका, 1-1 मुठ टाका, बस बस। थोडंसं खत टाकले आपण। त्याच्यानंतर रोप घ्या। रोप लावताना रोपासोबत असलेली पिशवी काढावी। खाली हवा खेळते राहावी यासाठी आपण या झाडाच्या बुंद्याला जी पिशवी आहे ती पिशवी काढतोय। रोपाला धरू नका, खाली धरा, हा घ्या, थोडं मध्ये घ्या, सेंटरला घ्या। घ्या, बुजवू नका। सरळ करायला त्याबाजून माती टाका। ज्याच्यामध्ये रोगजंतू किंवा जीवजंतू कोणते नसतील हानिकारक अशी माती त्याला बाजूने भरून घेतोय। पाईप धरा, पाईप सरळ धरा, पाईप सरळ कर। ठेवल्या त्या पाईप मध्ये एक तर चांगलं कुजलेलं शेणखत असावं,
चांगलं कुजलेलं, ज्याच्यामध्ये उमनीचा वगैरे प्रादुर्भाव नसलेलं शेणखत असावं, किंवा वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत जरी आपण वापरलं तरी याच्यामध्ये त्याचा चांगला रिझल्ट आहे. हा या पाईपमध्ये गांडूळ खत टाकायला चालू करा. 1-1 फूट या पाईपमध्ये आपण गांडूळ खत, चांगलं कुजलेलं शेणखत किंवा गांडूळ खत 1 फूट येईल तर एवढं आपण 4ही कोपऱ्यामध्ये टाकत आहोत. याच्यामध्ये खत वापरताना मात्र एक काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कोणतंच हानिकारक उमनीचं किंवा इतर व्हाईट ग्रेप असेल किंवा इतर कोणत्या कीटक असतील तर त्या नसाव्यात. आपण गांडूळ खत भरल्यानंतर राहिलेलं 1 फूट आपण वाळू, रेती ते टाकत आहोत. वाळू किंवा रेती टाकण्याचं कारण हे की वरून पडणारं पावसाचं पाणी त्या खतापर्यंत जाईल आणि त्या खतातले जे न्यूट्रिएंट आहेत किंवा अन्नद्रव्य आहेत ती अन्नद्रव्य झाडाच्या रूट झोनमध्ये, मुळाच्या कार्यक्षेत्रामध्ये ते पोचतील इझिली. त्यासाठी आपण ती वाळू टाकत आहोत, जेणेकरून पावसात पडलेलं पाणी त्याच्यामध्ये मुरून ते अन्नद्रव्य झाडाला उपलब्ध होतील. हा पहिलं कारण. दुसरं कारण, रेती टाकण्याचं दुसरं कारण, हवा सुद्धा रूट झोनमध्ये खेळती राहावी. त्या 2 कारणासाठी आपण ते टाकतोय. आता जसं जसं म्हणजे गांडूळ खत असेल किंवा कुजलेलं शेणखत असेल, चिलेटेड फॉर्म सारखं ते काम करतंय. म्हणजे स्लो रिलीज राहतं ते. झाडाला आवश्यक असणाऱ्या मात्रेमध्येच पडणाऱ्या पावसाच्या पाण्यासोबत ते आवश्यकतेप्रमाणेच झाडाला ते मिळतंय. त्यासाठी खरं तर ही तंत्रज्ञान वापरतो आपण. म्हणजे जास्त खतामुळे झाडाला इजा सुद्धा पोहोचू नये आणि जे ताण पडतो त्या ताण पडण्याच्या काळामध्ये आपण हे जे आता पाईप आहेत ज्याच्यामध्ये रेतीवर टाकले, खाली गांडूळ खताचा 1 फुटाचा थर दिलाय, त्या जर पावसाचा खंड पडला, आता महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये पावसाचा मोठा खंड पडतोय, अशा काळामध्ये त्या 4 कोपऱ्यामध्ये आपण पाणी सुद्धा दिलं तर ते खत प्लस ते पाणी त्या झाडाच्या ऍक्च्युअल रूट झोनमध्ये पोचतंय. त्यामुळे झाडाची वाढ जोमदार होते. यासाठी हे तंत्रज्ञान आपण वापरतोय. आणि आता कृषी विभागामार्फत प्रत्येक गावामध्ये हे क्लायमेट रेझिलियंट ऍग्रिकल्चर या टेक्नॉलॉजीनुसार किमान 4 ते 5 हेक्टरची लागवड होईल असं आमचं नियोजन आहे. आणि यावर्षी आम्हाला जवळजवळ 400 हेक्टरचं लक्ष्यांक या तालुक्याला फळबाग लागवडीचं प्राप्त आहे. या सीआरए पद्धतीनं जास्तीत जास्त लागवड होण्याचा आमचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांनी वेरळ येथील प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फ आप्पा कदम यांनी केलेल्या शास्त्रशुद्ध लागवडीची पाहणी करून त्याप्रमाणे या पद्धतीचा अंगीकार करावा असे तालुका कृषी अधिकारी रवींद्र माळी म्हणाले आहेत. हे पूर्ण लागवड झाल्यानंतर पाईप ज्या पद्धतीने आपण 1 फूट गांडूळ खत व 1 फुटापर्यंत रेती भरली, ते पाईप आपण आता काढून घेतो इथं. आणि आपण इथं बघताय आता ही 4 कोपऱ्यामध्ये रेती, आणखी हे जे 4 पॉईंट झाले, जर पावसाचा ताण पडला किंवा पावसातला खंड पडला तर या ठिकाणी आपण पाणीही संबंधित झाडांना देऊ शकतो, जेणेकरून त्याच्यातून पाणी प्लस खाली जे गांडूळ खत आहे त्या गांडूळ खतातील अन्नद्रव्य झाडाच्या रूट झोनमध्ये डायरेक्टली पोहोचतील. तर या सीआरए तंत्रज्ञानानुसार, क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर, हवामान अनुकूल शेती पद्धती, याच्या तंत्रज्ञानानुसार आपण आज माननीय सदानंदजी कदम यांचं प्रक्षेत्र मौजे वेरळ येथील प्रक्षेत्रावर आपण या झाडांची लागवड केली आहे. तर मी आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन करतो, ज्यांना या सीआरए तंत्रज्ञानानुसार आपल्या शेतामध्ये लागवड करू इच्छितात त्यांनी सदर प्रक्षेत्रावर भेट द्यावी. सध्या इथं डेमो आम्ही घेत आहोत. शिवाय संबंधित होस्ट फार्मर आमचे सदानंदजी कदम सुद्धा आपल्या इथं उपस्थित आहेत. त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या देखरेखीखाली आम्ही आज इथं लागवड केली आहे. तर या प्रक्षेत्रावर तालुक्यातील शेतकऱ्यांनी भेट द्यावी व संबंधित तंत्रज्ञानाचा फायदा घ्यावा व ते तंत्रज्ञान आत्मसात करावं, असं एक मी आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आवाहन करतो.